नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांना, हिंदू बांधवांना, हिंदू भगिनींना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यातले माझे जमलेले तरुण बांधव, सुपरस्टार बांधव, सगळे भारताचे माझ्या सगळ्यात भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भारताचे सगळ्यात मोठे वरिष्ठ नेते, भारताचे पंतप्रधान, जय श्रीरामचा नारा लागते हिंदुत्वासाठी संपूर्ण भारताचे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन वंदन एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्र्याची त्यांनी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्र्याचे बाळासाहेब ठाकरेंचं वंदन करून त्यांचं नाव घेऊन उपमुख्यमंत्र्याची शपथ घेतली. आणि आनंद डिगे साहेब धर्मवीर त्यांचे गुरूंची पण त्यांनी कर्तव्य समोर वाक्य मानलं. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्याची शपथ घेतली. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातले राज्याचे मुख्यमंत्री, नवीन मुख्यमंत्री झाले. महायुती सरकारचे नवीन मुख्यमंत्री झाले ते. त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र राज्याचे 2 मुख्यमंत्र्यांची शपथविधी झाली आणि महाराष्ट्राचा राज्याचा पण मुख्यमंत्री झाला. महाराष्ट्रात राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या हिंदू बांधवांनो, हिंदू भगिनींनो, महाराष्ट्रातली तरुण पिढी, महाराष्ट्रातली जनतांनी, महाराष्ट्रातल्या गोरगरिबांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात सगळी मोठी सेलिब्रिटी आली ती. महाराष्ट्रात सुपरस्टार मुकेश अंबानी ही सगळी भारताचे सचिन तेंडुलकर सगळे तिथं वरिष्ठ आझाद मैदानमध्ये तुफाना गर्दी, लाखोंची समर्थकाची भीड तिथं. एवढी आज महाराष्ट्र राज्याचं शपथविधी झाली. महाराष्ट्र राज्याला त्यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसनं काम केलं. तर महायुती सरकारच्या खाली 2.5 वर्षे एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतं. आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 5 वर्षे झाले ते. त्यानंतर महाराष्ट्रातले 2 उपमुख्यमंत्री पण झाले ते. बाळासाहेब ठाकरेंचं वंदन करून, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी शपथविधी घेतली. बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट, आपल्या भारताची शान, महाराष्ट्रातली शान, किंग मेकर, महाराष्ट्रातला किंग मेकर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आज असते तर महाराष्ट्रातला किती वर गेला असता, किती तरुणांना अजून कामं मिळली असती, किती तरुणामध्ये अजून पण बाळासाहेब ठाकरेचा विचार आहे ते हिंदुत्व एक असेल नेता बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्रातल्या आपल्या बुलंद आवाज होतं, लाखोच्या दिलातनी राज करणारे गोरगरिबांसाठी महाराष्ट्रातलं दैवत आपलं बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटचं नाव घेऊन वंदन करून त्यांनी शपथ घेतली. त्यांचं गुरु धर्मवीर आनंद डिगे साहेबांचं पण वंदन करतो. संपूर्ण महाराष्ट्रातले लोकप्रिय नेते आपले नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आणि राज्यपालजी आणि भारताचे JP नड्डा, परत त्यानंतर अमित शाह, नितीन गडकरी साहेब नितीन गडकरी वाहतूक मंत्री, सगळे दिग्गज नेते होते तिथं. मुकेश अंबानी, सगळे सेलिब्रिटी, सगळे सुपरस्टार, फिल्मी सितारे सगळे आले ते. पण एक सामान्य चांगले भाऊ जाधव जनतांसाठी, तमामांसाठी, हिंदुत्वांसाठी उद्या 31 डिसेंबर पुन्हा संपूर्ण भारतात मंत्रालयात दाखल झाले. त्यांनी ज्योतिबा फुलेंना वंदन केलं. त्यानंतर छत्रपती शिवाजींना वंदन केलं. बाबासाहेबांना पण वंदन केलं. मंत्रालयात दाखल झाले. तिन्ही नेते महाराष्ट्रातल्या राज्याचं, महाराष्ट्रातल्या विकासासाठी, महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या गोरगरिबांसाठी आणि हिंदुत्वांसाठी सरकारमध्ये ह्यांनी दाखल झाले, शपथ घेतली. एक सामान्य कार्यकर्ता जनतांसाठी चांगले भाऊ जाधव महाराष्ट्रातल्या खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातल्या जनतेला एक सामान्य कार्यकर्ता चांगले भाऊ जाधव जनतांसाठी भाषण करणारा रील्स बनवणारा. महाराष्ट्रात आम्ही तर बारकी माणसं आहे, आम्ही तर मोठी माणसं नाही, गरीब माणूस, एक सामान्य कुटुंबाला महाराष्ट्र राज्याचा विकास होईल. महाराष्ट्रात ही सरकार आता नवीन झाली, बघू नवीन सरकारचं काम बघू. महाराष्ट्रातल्या राज्याचे उपमुख्यमंत्री पण झाले ते एकनाथ शिंदे. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय चुकलं तर तरुण पिढी, हिंदू बांधवांनो, बुजुर्ग पिढी सगळी मला माफ करा. महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी आज महाराष्ट्रातला शपथविधी झाली. जय हिंद, जय महाराष्ट्र.